शेतकऱ्यांच्या सगळ्या भावनांचा आदर ठेवून आणि त्यांच्या तक्रारीचं स्वरूप पाहून निश्चितच आज आम्ही या ठिकाणी काटा सील केलेला आहे आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, प्रॉब्लेम तो टेक्निकल असू शकतो, काट्यामध्ये सेल गेलेले असतील किंवा आर्थिंगचा विषय असेल, जो काही टेक्निकल बाब असेल, नुकताच जानेवारीमध्ये या काट्याची पासिंग झालेली आहे। त्याच्यामुळे काटा पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्यापासून तर आज ओनरपर्यंत याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई बाजार समितीकडून केली जाणार आहे। निश्चितच जर गुन्हा दाखल करायची वेळ आली तरी सुद्धा मार्केट याच्या बाबतीत मागं पुढं पाहणार नाही आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या बाजूने उद्या यावर आम्ही बाजार समितीची मीटिंग बोलवलेली आहे आणि याच्यामध्ये परत आपला जो या ठिकाणीचा मिल मालक आहे यांचं कमीत कमी 3 वर्षापासून असेल जो काही आर्थिक व्यवहार झालेला असेल सगळं दप्तर यांचं जमा करून त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई बाजार समितीकडून केली जाईल आणि वेळ पडल्यास उद्या पोलीस स्टेशनला जाऊन याच्यावर सचिवांच्या मार्फत गुन्हाही दाखल करण्यात येईल। मी आज मार्केटला गहू घेऊन आलेलो होतो, तर RK फूड्सला गहू उपसायला आले असता माझ्या 55 क्विंटलचे वजनाचं ट्रॅक्टर इथे 41 क्विंटल भरलं। तर मला ती शंका आल्यामुळे मी मार्केट कमिटीला इथे तात्काळ बोलवून पंचनामा वगैरे करायला सांगितलं। आज रोजी माझा गहू काढलेला असताना मी RK मिलला माल मोजायला आलेलो असताना माझा जवळजवळ 55 क्विंटल असलेला माल जेव्हा इथं वजन काट्यावर वजन गेलं तेव्हा तो माल फक्त 31 क्विंटल भरला। ते 31 क्विंटल भरल्यानंतर माझ्या मनात शंका आली की या काट्यामध्ये काही ना काही फॉल्ट असू शकतो। त्या दुसऱ्या काट्यावर वजन केल्यानंतर याच्यात बरेच तफावत दिसल्यामुळे आम्ही ही कल्पना मार्केटच्या अधिकाऱ्यांना दिली, त्यांनी येऊन याबद्दल इथं कारवाई केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।